नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण भंडारी हॉस्पिटल या ठिकाणी आहोत. या ठिकाणी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि या ठिकाणी असणाऱ्या विजय डायग्नोस्टिक सेंटर यांच्यामार्फत या ठिकाणी महिलांचा एक वेगळ्या प्रकारचा सन्मान या ठिकाणी लवकर संपन्न होणार आहे. याबाबतचा जो काही व्हिडिओ तो लवकरच आपण जाणून घेणार आहोत. बरोबरच या सगळ्या तारा आपल्याकडे इथं उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आज प्रेरणादायी महिला पुरस्कार म्हणून आज आपण या सर्व महिलांचा आपण सत्कार करणार आहोत. याच्यामध्ये संपदाताई थिटे असतील, मानसीताई दांडेकर असतील, वैशालीताई दाभाडे, सनम शेख, नीलम उपाध्याय, डॉक्टर शुभांगी घाटे आणि पत्रकार सौ रेखा भिगणे या सर्वांचा प्रेरणादायी महिला पुरस्कार आता हे होणार आहे. त्याच्यासाठी प्रथम मी दीपालीताईला विनंती करते तिने आपलं पुढचा लाईव्ह टॉक शो सुरू करावा आणि प्रथम सगळ्यांचा मराठीच्या अध्यक्ष रश्मी थोरात, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हेमाताई खळदे, अध्यक्ष माझे पप्पा डॉक्टर शाहीराम भंडारी आणि माझी लाडकी मैत्रीण वैशाली. तेच या सगळ्या मुली बसल्यात. आम्ही मुद्दामून स्टुडंट्सला बोलवलं आहे कारण आज ज्या सत्कारार्थी आहेत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात खूप छान कामगिरी केलेली आहे आणि त्या आपल्याला सगळ्यांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच आमचा प्रयत्न होता की नर्सिंग स्टुडंट, स्कूलच्या स्टुडंट्स याव्या, की या मुलींना आपलं तळेगाव मावळ हे काही असं बॅकवर्ड किंवा काही असं पुढारलेलं नाही आहे आणि इथून या मातीतून जन्म घेऊन आपण शिक्षण घेऊन आपण आपल्या क्षेत्रात खूप मोठी कामगिरी करू शकतो हे दाखवण्यासाठीच आम्ही तुम्हा सगळ्यांना बोलवलं आहे. त्यामुळे विजय डायग्नोस्टिक सेंटर आणि इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज 7 मावळातल्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम अशी कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा आपण सत्कार करणार आहोत. तर पहिली महिला, गाणं सगळ्यांना आवडतं की नाही? मी तर लहानपणी तिच्याबरोबर नाट्यसंगीतात सुद्धा काम केलेलं आहे. मी जरी बेसुरी असले तरी तिच्याकडनं खूप मला शिकायला मिळालं. अशी सौ संपदा मंदार थिटे. आणि मी पुढे यावं. संगीताची साधना आणि विविधांगी उजळलेलं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सौ संपदाताई थिटे या संगीत अलंकार आणि पुणे विद्यापीठातून MA पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. भारत गायन समाजाच्या मानाचा असा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार त्या मानकरी आहेत. तसेच नाट्य संगीत संशोधनासाठी केंद्र सरकारची फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. त्या संपदा विद्यालयात संगीत अध्यापिका म्हणून पुणे येथे पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात मानस शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. एक उत्तम अभिनेत्री, गायिका, संगीत दिग्दर्शक, संयोजक, गीतकार म्हणून त्यांनी नाट्य संगीत क्षेत्रात आपली वेगळीच छाप निर्माण केलेली आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा सत्कार करूया. मी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हेमाताई यांना विनंती करते की संपदाताईंचा त्यांनी सत्कार करावा. म्हणजे कला क्षेत्र आपण फक्त अभ्यासच नाही तर संगीत आणि कला क्षेत्रातही आपण स्वतःचा ठसा उमटू शकतो.